चलो रोल कैमरा, प्लेबैक साउंड। वंदन हो वीरवरा वंदन हो वंदन हो वंदन हो। जो ट्रीटमेंट है म्यूजिक का वो बहुत अलग है। तेच परत दिवस आठवले कट्यारचे. पडद्यावर दिसणार नाही पण हसेल मानापमानचा हिरो ही गाणी आहेत. वंदन हो वंदन हो गणपती बाप्पा. सर, कट्यारनंतर पुन्हा एकदा तुम्ही तिघं एकत्र आहात. तुम्ही मानापमान या मराठीतल्या अत्यंत जुन्या जाणत्या नाटकाला पुन्हा एकदा संगीतमय चित्रपटाच्या रूपात आणलंय. कट्यार आणि मानापन मध्ये काय फरक है? जो ट्रीटमेंट है म्यूज़िक का वो बहुत अलग है, लेकिन टीम वही है, एंथुजियाज्म वही है, स्पिरिट वही है. हमारे राहुल जी, महेश जी, सुबोध जी, पूरा जो कट्यार का टीम है, और भी बहुत सारे सिंगर्स इसमें जुड़ गए हैं. समीर सावंत ने लिरिक्स लिखा है, सुबोध भावे ने डायरेक्ट किया है. इट्स अ ब्यूटीफुल म्यूजिकल. ट्रीटमेंट अलग है. जो सैंक्टिटी ऑफ द ओल्ड कॉम्पोजिशंस, उसी भाव को रखते हुए हमने भी नए कॉम्पोजिशंस बनाने की कोशिश की है. बट द इंस्ट्रूमेंटेशन इज़ प्रीटी कंटेम्प्रेरी. दोनों का बहुत अच्छा मिश्रण है, बिकॉज इट्स ऑलमोस्ट लाइक अ फेरी टेल. तो उम्मीद है लोगों को पसंद आएगा. इसमें कम से कम आई थिंक कुछ नहीं तो 12 गाने तो है ही. और मेरा सौभाग्य है कि फिर से एक बार ये गाना जो वंदना हो है वो राहुल जी और महेश जी के साथ गाने का मुझे मौका मिला है. सो आई थैंक गॉड एंड आई थैंक द एंटायर टीम ऑफ मानप्पा. महेश आणि राहुल, एक कॉमन प्रश्न की पुन्हा एकदा शंकरजींबरोबर कट्यारनंतर गाताना काय एक्सपिरियन्स? अतिशय आनंद झाला. आय थिंक तेच परत दिवस आठवले कट्यारचे. आणि टीम स्पिरिट खूप चांगलं आहे, प्रेम खूप आहे सगळ्यांमध्ये, बॉन्डिंग खूप आहे. त्याच्यामुळे आणि शंकरजी इज अ जिनियस. त्यांच्या तोंडावरती नाही म्हणत मी, पण असा कंपोजर होणे नाही आणि अशा कंपोजिशन्स होणे नाही. त्याच्यामुळे मला खूप खूप आनंद झाला आणि आय एम सो व्हेरी थँकफुल टू शंकरजी फॉर गिविंग मी दिस सॉन्ग. मध्यावरती कट्यारच्याही गाणी होती आणि मानापमानच्याही गाणीच आहेत. त्यामुळे जो पडद्यावर दिसणार नाही पण हसेल तो मानापमानचा हिरो ही गाणी आहेत. आणि एकदा ऐकलं तरी चटकन कंठावरती चढती अशी सगळी. हिरो सुबोध पण आहे ना. एकदा ऐकली तरी कंठावर पटकन सगळी गाणी चढतात. मला खात्री आहे आमच्या कट्यारच्या ह्या संघाकडनं नवीन येणारं हे मानापमानचं चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल. हे संगीत मानापमान सारखं जे 3 अंकी नाटक होतं ते परत एकदा चित्रपट रूपात इकडे पाहायला मिळणार आहे. याचा तुम्ही भाग होत आहात. भलेही आता या गोष्टी रंगभूमीवरती होत नसतील, पण ते रुपेरी पडद्यामुळे कानाकोपऱ्यात आता पोचते आणि आपण त्याचे माध्यम आहात. याबद्दल काय वाटतं? काय सांगणार, भारावल्यासारखं वाटतं. कारण ही साधारण 100 वर्षापूर्वीची कलाकृती आहे. एखाद्या जुन्या मंदिरामध्ये जेव्हा पुन्हा त्याचं जीर्णोद्धार करून नव्या स्वरूपात ते मंदिर बांधलं जातं, तेव्हा जसा आनंद होईल तसा आम्हाला सगळ्यांना आनंद होतो. तुम्ही तिघे एकत्र येता तेव्हा प्रेक्षकांना तर खूप आनंद होतोच ते सगळं ऐकून, पण पडद्यामागे तुमच्या तिघांचं बॉन्डिंग कसं आहे ते आम्हाला थोडक्यात ऐकायला आवडेल. तुम्ही बघितलं आमचं केमिस्ट्री आणि आमचा बॉन्डिंग चांगला असला तर ते कम्युनिकेट होणार. अदरवाईज you'll never feel it. अँड तुम्ही आम्हाला बघितलं तर you'll automatically feel की यांचा बॉन्डिंग खूप चांगला आहे. बिकॉज इट इज माय प्रिव्हिलेज बिंग विथ माय 2 brothers. थँक्यू.